नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. डोंगर दिसतोय मागं पूर्णपणे. या डोंगरात मित्रांनो गाया चालते त्या, आणि त्या गायातलं एक वासरू आहे मित्रांनो. कंटिन्यू फायनल राहते, कंटिन्यू मला वाटतंय जाईल त्या मैदानात ते फायनल करतोय. आणि जाता जाता सहज दिसलं. आणि म्हणजे कुठलाय वासरू अनेकांचं म्हणणं होतं बाबा हे वासरू कुठला आहे. मित्रांनो बघू शकता, या डोंगरातनं चरणाऱ्या गायात वासरू आहे. आणि वासरू एवढं चपळ आहे की तुम्ही बघू शकतालच की चांगल्या 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 मैदानात नंबर केलेत मित्रांनो. जाईल तिथं कंटिन्यू फायनल मध्ये बघू शकता. तर वासरू पूर्णपणे म्हणजे आता डोंगरात वाढलेला आहे. आणि कंटिन्यू अगदी त्यांच्या 100 गाय आहेत, 100 गायात फिरून येणार वासरू आहे. त्यांनी आता मला वाटतं किती दिवस झाले इकडं आणले का? एक 3 ते 4 महिने झाले आणली. हा, त्याचं वय किती आहे आता? वय आता सर्वसाधारण म्हणजे 16 ते 17 महिने. 16-17 16 महिन्याचा. ते 17 महिने तर आता ही खेळा कसा निवडला तुम्ही बाबा झोपूया? निवडलं नाही. जवळ असतानाच लहानपणी जन्मलं तर वाटलं होतं हम्म. की वासरू देख नाही. भविष्यात माझं नियोजन शर्यतीचं पण नव्हतं एवढं. देखणं असल्यामुळे म्हणलं ओळखीसाठी होईल आपल्याला ठेवला होता. थोडा हळूहळू दिसायला लागला की थोडा पारा जास्त आहे त्याला. अंगाला तुम्हाला आता जरी गेला तरी तो शिंगाला पण हात लावून मागं पण येऊन देणार नाही जास्त. थोडासा अंदाज वाटला, मग घोड्यासंग शिकवायला सुरुवात केली. मग पहिलं मैदान आम्ही सराव देताना मग बैलाला वाढून पळायला लागला. मग परत घोड्याला फेरा टाकला. घोड्यासंग फेरा टाकल्यानंतर घोड्याला पण वाढला. लहानपणी विकत आणलेलं फक्त गाय सोडलेलं. गायत मोकळा सोडला. आणि सोडल्यानंतर परत मग घोड्यासंग फेरा टाकून मग डायरेक्ट आम्ही पहिलं मैदान आमचं जातेवाडीचं टायगर म्हणून गंगोतीचा बैल घेतला होता. छान बैल होता. त्याला उठी समजली नाही, गाडी फॉल झाली तरी पण गाडी 3 नंबरला होता पुढं. आमचं पहिलं मैदान. दुसरं मैदान आम्ही केलं ह्याचं होळीच्या गावचं. तिथं त्यावेळी गुरुसराचा लक्षात चांगला पुन्हा मैदान चांगला पडत होता. दुसऱ्याच मैदानात त्यानं गट तिथं काढला. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 मैदान गारळेवाडी गट्टू फायनल घेतलं. तिथं कंटिन्यू राहिला जाईल तेव्हा. मग आम्ही 15 ते 20 दिवस कॅबनं काढण्यामुळे जास्त काय त्याला मैदान दिली नाही. 7व्या मैदानात त्याची वरकोड्याच्यात आम्ही पळालो. आपल्या खालच्या मासुराच्या मैदानात पण गाडी फायनल राहिली. सलग 2 मैदान मैदान गुलाल केली. मागणी आलेली आहे, पण आम्हाला सध्या तर अजून द्यायचं नसल्यामुळे आम्ही काय ती मागण्याचा विचार केला नाही बाबा. कारण की वस्तू बघितला किती एकर असा डोंगर आहे बरं, सांगता येत नाही. सर्व इकडे 4-5 किलोमीटर, इकडे 4-5 किलोमीटर, 10 किलोमीटर डोंगर आहे. रोज गुरं 5-6 किलोमीटर फिरत असते, 6-7 किलोमीटर. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपली जनावर फिरत असते. लक्ष्मी गोशाळा हिवरवाडी गोशाळा आहे आपली. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत कंपल्सरी काय फिरत असते, मोकळ्याच असते. तर त्यातला आहे कंपल्सरी आपली वासरं जेवढी जलमतात जोपर्यंत प्यायची तुटत नाहीत होत नाही होत गायांच्या पाठीमागेच असते. 1 ते 6 वर्षाचा वासरू होईपर्यंत आपण गायचं वासरू वासरू लहानपणी आणलेलं तुम्ही? लहानपणीच आणलेलं. आपण वासरू ही तिथनं गायला पाजूनच आणलं होतं. रातच्या 12 वाजता व्यवहार झाला होता. तिथनं आणून गायला पाजून आम्ही इकडे आणलो. आता इकडे हिता म्हणजे आता माझी सासरे माझ्या कसं होतं गायांचा सर अजून जास्त असल्यामुळे गाड्यांचे जास्त सासरे आमच्या सासऱ्यापेक्षा 3 महिने खाली ठेवलाय मी. तेव्हा सराव सुरुवात केली. जरा इकडे आणल्यापासून जरा नाराज झालता का सुरुवातीला? थोडा होता नाराज, कारण त्याला फिरायचं होय नाही. 3-4 दिवस त्यानं काही खाल्लंच नाही. 2-3 जण मला 3ऱ्या-4थ्या दिवशी मला म्हणले की तुम्ही घेऊन जाऊ, काय खात नाहीत. माझ्याच्यानं काही सांभाळायचं फायदा नाही. आता कंपल्सरी सकाळ संध्याकाळी 1 तास स्पेंड झाला जातो. हाताना तो गोळा चारला तरच खातो, नाही तर अजिबात दिवसभर जरी ठेवली. आता सोडलं तर अजून जाऊ शकतो चारायला? नाही, चारायला म्हणजे आता बुडीला मारतात. म्हणजे गरम जो असं सोडला मोकळा का नाही तो गावतच आता ते जाऊ शकत नाही. मोकळा जाता सोडत गाऊ शकत नाही, गावतच नाही, गावतच नाही. ती सवय एक प्रकारे मोडली आहे. आता झाली की माणसाचं वारं पडले की वासरू थांबत. परत व्यायाम का किती असतो काय सकाळ? व्यायाम शक्यता आम्ही नाहीच. एक मैदानात जायच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर फक्त चालू 2-2.5 किलोमीटर चालू, ती पण मोकळा चालू होतो. डायरेक्ट मैदानात आता परवा पळालाय. काल ड्रायव्हरचा फोन आला की वासरू काल आम्ही बघितलं, काल फ्रेश दिसते, आपण मैदान करू. तर मी सांगितलं 16-17 तारखेमध्ये नाही करायचं, म्हणजे 15 दिवसाची गॅप कुठले पण बघा आपण फ्रेश आहे एकदम. पण कसं त्याचा पण जीव आहे, त्याचा ते रग आहे म्हणून माणसं काय करते, ते लय पळते म्हणून लय पळवते, परत वासरं छातीत भरते, ती कुठं काय होते. नाही, आमच्या मैदानाला कमी झालेली ती. पण आम्ही प्रत्येक मैदानात म्हणजे आम्ही स्पीड लय त्याला
खालनं काढतोच. आणि वरपर्यंत त्याला हाय दोन असं फेर एकसारखं असा विषय आहे speed तुम्ही दोन फेर बघा वरकुड्याचं पण बघा कुठलं पण आहे. दोन्ही असं खांदी आपलं एक खांदा पण ठेवला आपण दोन्ही खांदी पळू दोन्ही खाली पळते. अजून जरा बाळ आहे ओळखीची हम्म. केलं तर. 16 महिन्याचा आहे, 16-17 महिन्याचा. तर बघू शकता मित्रांनो आपण आलतो बऱ्याच मला वाटतं वरकुडच्या मैदानात पण बघितलं त्याला, कालच्या मैदानात पण बघितलं त्याला. खूप मस्त पळाला मासुर्णीच्या पण मैदानात आणि बोरकुड्याच्या मैदानात 7व्या मैदानात गुलाल म्हणजे विचार करा माणसाला गट का होत नाही तर 10-10 20-20 मैदान तिथनं 7व्या मैदानात मला वाटतं 7-8 मैदान झाली त्यातली 2 मैदानात हो. गुलालात राहिला. लगातार गोलाला. लगातार गुलाल. दोन्ही गोलाला दोन्ही आणि गोलाला. 7 मैदानापैकी म्हणजे 8 मैदानापैकी आपली 2 मैदानं गट्टू फायनलचे त्यात गुलालच आहे म्हणजे कम्प्लीट त्यात 4 पण गुलाल गुलाल झाले आहे. त्यात. हम्म. त्यात गट्टू सुद्धा आपण फायनलला गुलाल पण केले गुलाल आम्ही कसं करून दाट जास्त काढलंच नाही वासरू कारण बरेच जण असे म्हणण्याचा उद्देश होता की लहानपणी जास्त वासरू पळवू नका आमचा गॅपच जास्त वासराचं वय असले मी जास्त 10 ते 20 दिवसाचा गॅप असते आमचा. बघा मित्रांनो पायाला किती मजबूत दिसायला देखणं आणि मला वाटतं धनगरी खिलार धनगरी खिलार प्युअर धनगरी खिलार आणि ही एकदा पेटलं विजत नाही. अजून पण नाक्या कोब्या बांधलाय ना क्या घासते पण नाही, त्याला आम्ही बांधलं होतं सावलीला थोडासा बांधते दुपारचा कारण काय होती माणसं इथं नसली हम्म. की जरा मस्ती लय करतो त्यामुळे आम्ही तो मुलगा आहे, हम्म. तो जोडीदार आहे. हम्म. ही सगळी इकडे म्हणजे सगळं ही बघते ती. नियोजन तुम्ही सगळं. नियोजन असते बाहेरच्या हा. मैदानात वगैरे पण कसा आहे पारा वासराचा काय चांगला काय नाही. हम्म. मित्रांनो बघा नवीन मला वाटतं ह्यांचं पण नवीन नाद दिसतोय नवीन. नवीन नवीन या नादात नवीन आणि पहिल्यांदाच वस्तू लाभणं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या हातावर जास्त आहे नाही, दोघांच्या दुसरं हम्म. कोणाला सोडून पण देणार मंडळी नाही. त्या असते. त्यांची मंडळी आहेत त्यांची. त्यांच्याकडे फक्त जास्त करून त्यांच्या दुसरं कोणाला जवळ येऊन पण देत नाही सोडून पण देत नाही. तुमचं ना काय आहे वासराचं भविष्य काय सांगचं भविष्यात काय आहे, जसं आपण म्हणते की नाही जुनी लोक की पोराचा पाय पाण्यात दिसते तसं त्याच्यात दिसतेच की आपल्याला भविष्य काय राहणार काय नाही असं आहे होते भविष्यात एक नंबर होणार तर होणारच. आणि महत्वाचं म्हणजे कसं होतं विषय. तुम्ही प्रत्येक बैल तुम्ही बघताय जेवढा तुम्हाला अनुभव तेवढा आम्हाला की असं ना- तुमच्यापेक्षा कमीच हा. कारण की नाही, प्रत्येक कारण- बैलाची मुलाखत तुम्ही घेताय प्रत्येक बैल आमच्यापेक्षा जास्त तुम्ही जवळून बघताय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला नवीन नवीन बैल दाखवायला खूप आवडतं आणि त्या नवीन कसं होतं कुणाच तर भविष्यात कसं आहे ह्याचं महत्वाची गोष्ट म्हणजे हे अजून पहिलं चांगलं होतं असं जर पोळी एवढं पळत असतं तर लोकांना माहित नसतं ना अंधारातले तर आता डोंगर चारी बाजून रेंज सुद्धा नाही मित्रांनो इथं चारी बाजूने डोंगर आहे बरं तुमचा नंबर सांगा जरा नंबर 9767 002015 9767 002015 मित्रांनो बघू शकता दुसरा नंबर आहे हम्म. 9850 हम्म. 9850 789550 ओके माझ्या सासऱ्याचा नंबर आहे हम्म. आणि माझं नाव 97 आहे माझा ब्रह्मदेव माने. ब्रह्मदेव माने केवरवाडी. केवरवाडी सागर गायकवाड सोहुली आणि आर्या ज्वेलर्स नाशिक. नाशिक आणि सागर गायकवाड सवली. शिवसागर ह्याच्या गायकवाड नावावर गाडी सोहुली. पळायला गाडी पळते. गाडी पळते हा. तर मित्रांनो त्या दिवशी मासुर्णीच्या मैदानात पण सेमी लोकांनी बघितला की काय काय लोकांचं म्हणणं हीच गाडी एक नंबर करेल कसं होतं फायनलला कडला आली का गाडी कडला हा, एक 74 नंबर गटांपैकी तासावर. एकही गाडी गटाला सुद्धा ना सीमेला एक नंबर तासाला लागली हम्म. आणि तासच असं होतं पण असं दर्शन ते गुलालात राहिले आपल्याला ती महत्वाचं. महत्वाचा गुलाल आहे हम्म. धन्यवाद तर मावशी तुम्ही सगळे हे करताय आज बाकीच्यांना जवळ येऊन देत नाही हो काय पाहुण्यांना तरी अजिबात जवळ येऊन देत नाही त्यांचं वासर म्हणजे हे असं नाही काय असं हेच होत नाही म्हणजे जास्त तुमच्या हातावर आहे हो त्याला जरा जास्त बायकांची सवय. हम्म. काय काय असते खायला काय त्याला काय आपलं नेहमीच ते हम्म. पीठ वगैरे असतं. पण त्याला चारायला लागते हो चारायचं त्यांच्याकडे हम्म. चारणं वगैरे. काय एक आनंद वेगळा असतो गुलाल झाल्यानंतर लगातार मला वाटते 2 मैदान लगातार गट्टू फायनलचा ते विषय आहेच की पण लगातार 2 मैदानात गुलाल झाला काय आनंद आहे वही आनंद म्हणजे आता काय सांगायची गोष्ट आहे का हे आपण एकतर शेतकरी हम्म. आणि त्याच्यातून हे असं लक्ष्मीच आमच्या घरी आल्यागत आली हम्म. पहिल्यांदाच असं आम्ही पाळलाय पण पहिल्यांदाच आणि म्हणजे व्यवस्थित पण त्यांच्या दावणीला बैल पहिलाच आहे तुमचा म्हणजे पहिला बैल पळा पहिला बैल म्हणजे पहिला पहिलाच आहे हम्म. नाद नव्हता बैल. बघा मित्रांनो पहिलाच बैल आजच केला आणि सक्सेस पूर्ण झाला जीव लय असतो.